रामकृष्ण हरी. आपण भक्त ऐसे जाणा जे देही उदास या अभंगाचा पहिला चरण हा सोडवलेला आहे आणि आता आपल्याला याच अभंगाच्या दुसऱ्या चरणावरती निरूपण करायचं आहे. मग सर्वप्रथम काय होणार आहे, तर सर्वप्रथम त्या दुसऱ्या चरणाचं आमुख म्हणजे त्या दुसऱ्या चरणाची प्रस्तावना आपल्याला करावी लागणार आहे. दुसरं चरण कुठलं आहे, तर विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. तर आपल्याला याचं प्रास्ताविक करायचं आहे आणि आपल्या लक्षात असेलच, जेव्हा आपण पहिलं चरण सोडवतो त्याच्या शेवटी आपण जो दृष्टांत घेतला होता तो अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याचा दृष्टांत घेतला होता. मग त्या दृष्टांताला धरूनच आपण काय सांगू शकतो की आपल्या शाळेमध्ये अनेक विषय हे शिकवले जातात. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला गणित, भूमिती, भूगोल, इतिहास, नागरिकशास्त्र, मराठी, हिंदी, इंग्रजी असे वेगवेगळे विषय असतात. तर त्या दृष्टीने आपण जर बघितलं तर विषय या शब्दाचा खूप बारकाईने विचार करता येतो आपल्याला. शाळेतले जे विषय असतात ते शिकण्याचे विषय असतात. एखाद्या विद्यार्थ्याला अमुक एक विषय फार आवडत असतो आणि तो त्या विषयाचा फार झटून अभ्यास करत असतो. तर त्या दृष्टीने पण आपण विषय या शब्दाशी विषय तो त्यांचा झाला नारायण हे जोडू शकतो आपण. आणि त्याच्यामुळे भक्ताचा जो विषय असतो तो विषय केवळ नारायण आणि नारायणच असतो आणि याच्याशिवाय त्याला कुठल्याही गोष्टीची आवड अजिबात नसते. आपण एवढं जरी सांगितलं तर लगेच अभंगाचं दुसरं चरण असं आपण त्यांच्याकडे इंगित केलं की तो संकेत पाहून आपले जे गायक मंडळी असतात ते दुसऱ्या चरणाच्या गायनाला सुरुवात करतात आणि दुसऱ्या चरणाचं अतिशय उत्तम प्रकारे त्यांनी गायन केलं की मग आपल्याला निरूपण करायचं असतं. आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपल्या निरूपणामध्ये दोन गोष्टी येतात, एक पूर्वार्ध आणि दुसरी गोष्ट म्हणजे उत्तरार्ध. तर पूर्वार्ध काय आहे, तर जो चरण गायला गेला आहे म्हणजे ज्या चरणाचं गायन झालेलं आहे त्या चरणावर आपल्याला बोलायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण दुसरा चरण जो सांगणार आहोत आणि ते गायक जे उचलणार आहेत तर त्या चरणाचं आपल्याला जे प्रास्ताविक आहे ते प्रास्ताविक आपल्याला उत्तरार्धात करायचं असतं. बरोबर लक्षात आलं? जो चरण झालेला आहे त्याच्यावरती विवेचन पूर्वार्धात करायचं आणि उत्तरार्धामध्ये आपल्याला पुढचा जो चरण घ्यायचा आहे त्या चरणाचं आपल्याला प्रास्ताविक करायचं आहे. बरोबर आहे? तर आता आपण आधी या चरणावरती विवेचन करूया आणि नंतर जो निरूपणाचा आपला पूरक अभंग चरण आहे त्या अभंग चरणाचं प्रास्ताविक करूया. तर याचा जो पूरक अभंग चरण आहे तो पूरक अभंग चरण काय आहे, प्रमाण 1. प्रल्हादे जनक विभीषणे बंधू राजमाता निंदू भरते गेली.
लक्षात घ्या. प्रल्हादे जनक विभीषणे बंधू राजमाता निंदू भरते केली. मग तर त्याच्याकडे वळताना आपण या गोष्टीकडे आपण लक्ष वेधलं पाहिजे, की जो भक्त असतो, त्या भक्ताचा दृष्टिकोन काय असतो? आता आपण विवरण करतोय हां, की त्याला फक्त एक नारायण आणि नारायणच आवडत असतो. नारायणाशिवाय त्याची कुठलीही आवड ही उरलेली नसते. मग त्याला जन, धन, माता-पिता या गोष्टीसुद्धा आवडत नाही. आता माता-पिता हे आपल्याला आवडून येत का? आपण श्रावण बाळाचं उदाहरण देतो. आपण भक्त पुंडलिकाचं उदाहरण देतो, की पुंडलिकाने जी भक्ती केली, त्या भक्तीचा प्रभाव इतका वाढला, की प्रत्यक्ष भगवंत जो आहे, तो त्याच्या भक्तीसाठी पंढरपुरात येऊन विटेवर उभा राहिलेला आहे. आणि हा सर्व चमत्कार जो आहे, तो भक्त पुंडलिकाने माता-पित्याची सेवा केल्यामुळे हा चमत्कार झालेला आहे. हे कृपया आपण लक्षात घ्या. माता-पित्याची सेवा केली या भक्त पुंडलिकाने आणि त्याच्यामुळे हा चमत्कार झालेला आहे. बरोबर आहे? एक मिनिट जरा हा आवाज का घुमतो तो जरा बघतो मी हां. मग आपला प्रश्न काय आहे, की आपल्याला आई-वडील आवडू नयेत? अरे, ज्या माता-पित्यांची सेवा केल्यानंतर प्रत्यक्ष परमेश्वराचं दर्शन झालं पुंडलिकाला, अशा आई-वडिलांची सेवा आपण करू नये काय? नावडे जन, धन सोडून द्या, पण जन, बुडते हे जन, देखवेना डोळा, येतो कळवळा म्हणून. म्हणजे काय आहे, की बुवा हे संपूर्ण लोक जे आहेत, हे बुडतात आहेत, रसातळाला जातात आहेत आणि त्यांचा हा कळवळा जो आहे, तो कळवळा संतांना येतो आहोत आणि त्यामुळे संत त्यांना उपदेश करतात. मग त्यांना लोक आवडत नाही असाचा अर्थ होतो का? मग नेमका या चरणाचा अर्थ काय? तर या चरणाचा अर्थ अतिशय सुंदर असं एक संस्कृत सुभाषित आहे. अयं निजः परो वेति गणना लघुचेतसाम् उदारचरितानां वसुधैव कुटुंबकम. म्हणजे काय आहे, की हा आपला आहे, म्हणजे हा माझा आहे आणि हा परक्याचा आहे किंवा ही गोष्ट माझी आहे, ही दुसऱ्याची आहे. हा जो भेदभाव, अशी संकुचित दृष्टी जी असते, म्हणजे काय आहे, की रस्त्यावरून एखादा माणूस पडला खालती. हं. तर तो कोण आहे? तो जर आपल्या घरातला असला, निदान आपल्या गल्लीतला असला, निदान आपल्या जातीचा असला, तर आपण त्याला उचलायला धावलो, तर त्याला साधू म्हणता येणार नाही. कारण आपण त्याला एक-एक क्रायटेरिया लावला, एक-एक निकष लावलेला आहे. अरे तो आपला आहे का? परंतु साधू जो आहे, तो कसा असतो, की तो कोण आहे याची पर्वा न करता तो त्याला वाचवायला येतो. त्याला म्हणतात साधू. म्हणजे काय आहे, की जे उदार अंतःकरणाचे पुरुष असतात, हे विश्वची माझे घर, हा भाव त्यांच्या मनात निर्माण झालेला असतो आणि तो भाव निर्माण झाल्यामुळे ते साधू असतात, ते भगवंताचे भक्त झालेले असतात. अरे, जो लोकांबरोबर प्रेमाने राहत नाही, जो आपल्या घरच्यांबरोबर प्रेमाने राहत नाही,
जो आई वडिलांबरोबर प्रेमाने राहत नाही, तो भगवंताच्या ठिकाणी काय प्रेम व्यक्त करणार? तर त्याच्यामुळे की मग कुठल्या प्रकारचे आई-वडील आवडत नाही? तर तुकाराम महाराजांनी पण सांगितलेलं आहे, की "माये बापे सरपिने की बोका, तेने त्या जीवा सुख नोये." म्हणजे काय आहे, की सरपीण जी असते, तिला जेव्हा पिल्लं होतात, तेव्हा तिला प्रचंड भूक लागते आणि मग ती त्या पिल्लांना खायला लागते. मग त्याच्यातून वाचून जे पळून जातात, ते सुटतात. बोका म्हणतात, की बोका जो आहे, तो आपल्याच पिलांना खातो. म्हणून त्याची जी आई असते मांजर पिलांची, ती 10 घरं ती आपल्या पिलांना फिरवत असते. म्हणजे हे त्या आईचं प्रेम झालं. या ठिकाणी आई चुकीची वागते, ती पिलांना खाऊन टाकते. मग एक अजून सुंदर सुभाषित आहे. माता शत्रू पिता वैरी येन बालान पाठित न शोभती सभेमध्ये हंसमध्ये बको यथा. म्हणजे काय की हंसांच्या सभेमध्ये एखादा बगडा ज्याप्रमाणे शोभणार नाही, त्याप्रमाणे एखाद्या मुलाला जर विद्यादान देण्यासाठी त्यांच्या आई-वडिलांनी, ज्ञानदान देण्यासाठी त्यांच्या आई-वडिलांनी, संस्कार करण्यासाठी आई-वडिलांनी जर कुचराई केली, तर असे आई-वडील घरात असल्यावरती आपल्याला दुसऱ्या शत्रूंची गरजच उरत नाही. म्हणून मग अशी उदाहरणं आपल्याला आढळतात, की त्यांनी आपल्या घरच्या लोकांची पर्वा केली नाही. पर्वा कुणी केली नाही? प्रल्हादाने आपल्या वडिलांची पर्वा केली नाही. कारण त्यांचे जे वडील होते प्रल्हादाचे, ते असुर प्रवृत्तीचे होते. बिभीषणाने आपल्या भावाची पर्वा केली नाही. कारण त्याचा जो भाऊ रावण होता, तो आसुरी प्रवृत्तीचा होता, तामसी प्रवृत्तीचा होता आणि त्याचप्रमाणे कैकेयीची जी पर्वा आहे प्रत्यक्ष माता असून, "माता न तू वैरिणी" अशा रीतीने धिक्कार केला. भरताने धिक्कार केला. त्याचबरोबर असं आपण म्हणलं की नाही, की आपण त्याची प्रस्तावनेत आलोय. लक्षात घ्या तुम्ही हां, की "प्रल्हादे जनक, विभीषणे बंधू, राजमाता निंदू भरते केली." हा चरण जो आहे, हा चरण गायक उचलतील आणि या ठिकाणी त्याची प्रस्तावना देखील झाली. आता गायकांनी हा चरण उचलल्यानंतर परत आपल्याला निरूपण करायचं आहे. त्या निरूपणाचे 2 भाग परत होतात. मग पहिला भाग कुठला आहे? तर पहिला भाग आहे, की झालेल्या चरणावरती विवरण करायचं आणि त्यातला उत्तरार्ध जो आहे दुसरा भाग, की पुढच्या चरणाचं प्रास्ताविक करायचं. तर पुढचा चरण कोणता आहे तो पाहू. "जेणे नारायणे घडे अंतराय." जेणे नारायणे घडे अंतराय, हो का बाप माय त्यजावीती. हो का बाप माय त्यजावीती. अरे, भगवंतापासून आपली जी तुटी करतात, मग ते प्रत्यक्ष आई-वडील जरी असले, तरी आपण त्यांचा त्याग केला पाहिजे, हे तुम्ही लक्षात घ्या. तर असे आई-वडील जर असतील, तर त्याचा अवश्य त्याग करावा. मग असे आई-वडील कुणाला लाभले? तर एक भरताला आई लाभली अशी कैकेयी आणि प्रल्हादाला हिरण्यकश्यपू हे वडील लाभले. हिरण्यकश्यपूने नारायण नामाचा उच्चार सुद्धा आपल्या समोर होऊ नये. मीच काय तो परमेश्वर आहे. अरे माझंच भजन करा तुम्ही. अशा रीतीचा आदेशच त्याने काढला. हां. आणि तेव्हा प्रल्हाद काय म्हणतो महाराज, तुम्ही पिता म्हणून मला पूजनीय आहातच. तुम्ही पिता म्हणून मला पूजनीय आहातच तुम्ही पूजनीय. परंतु तुम्ही जो उपदेश करता आहात, की नारायणाचं भजन करू नका, हे मात्र चुकीचं आहे.
अरे नारायण आहे तरी कुठे तुझा? असं विचारल्यानंतर म्हणतात की हाके सरशी उडी घालून या स्तंभ फोडी, ऐसी कृपावंत कोण माझे विठाई वाचून. भगवंतांनी सगळे अवतार धारण केलेले आहेत. भूजल तेज समीरख रविशशी काष्टादिकी असे भरला, स्थिरचर व्यापून तो परमात्मा दशांगुळे उरला. असं एका कवीने सांगितलेलं आहे की भगवंत हा चराचरात व्यापलेला आहे. चराचरात त्याची सत्ता आहे. हे ऐकल्यानंतर सत्ताप्रिय असलेला, सत्ताधीश असलेला तो हिरण्यकश्यप एकदम खवळला. तो काय म्हणतो, अरे मूर्ख बालका, या खांबामध्ये तुझा नारायण आहे का रे? कारण समोर खांब दिसत होता मोठा. प्रल्हाद म्हणाला, हो महाराज, या खांबामध्येही माझा नारायण आहे. आता तो भरीव खांब, त्याच्यामध्ये कुठं नारायण येणार? नाही का? शहाणा माणूस अलीकडच्या युगातला तो विचार करणार. त्या दैत्याने त्या खांबावरती लाथेचा म्हणा किंवा गदेचा म्हणा असा जोरदार प्रहार केला आणि म्हटलं, दाखव तुझा नारायण. आणि काय आहे, चमत्कार झाला. भगवंत आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी कसा सज्ज असतो, की तो प्रल्हादाने सांगितलं म्हणून त्या ठिकाणी प्रकट झाला. लक्षात घ्या, भगवंत असतोच हो, भगवंत सगळ्या वस्तूंमध्ये आहे. पण तुम्ही सांगितल्यानं तो प्रकट होणार आहे का? आजचे लोक, आजच्या विज्ञान युगातले लोक विचारतील की अमुक एका वस्तूमध्ये भगवंत आहे तर दर्शन घडवा. अरे दर्शन घडविणाराही पात्र नाही आणि जो दर्शनाची इच्छा ठेवतोय तोही पात्र नाही. लक्षात घ्या. हिरण्यकश्यपू जो होता तो भगवंताच्या दर्शनाला पात्र तरी होता. तो होता राक्षस, आसुरी प्रवृत्तीचा होता. कारण सांगितलं, भक्ती केली तर 7 जन्मात आणि विरोध भक्ती केली, विरोध केला माझा, तर 3 जन्मात मी तुमचा उद्धार करेन. असे ते भगवंताचे जय विजय हे द्वारपाळ जे होते ना, तर त्यांना भगवंतानीच सांगितलं होतं की बुवा, तुम्ही जर माझी भक्ती केली तर 7 जन्मांमध्ये तुमचा उद्धार करेन आणि विरोध जर केला तर तुमचा 3 जन्मात उद्धार होईल. आणि त्याच्यामुळेच मग हा हिरण्यकश्यपूचा अवतार त्याच दोघांनी धारण केला होता. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू हे जय विजय झाले होते. कंस आणि जरासंध, रावण आणि कुंभकर्ण, अशा रीतीने हे त्यांचे जन्म आहेत. तर त्याच्यामुळे भगवंताचं दर्शन घेण्यासाठी त्याची तेवढी लायकी पाहिजे. तो त्या लायकीचा पाहिजे, हे लक्षात घ्या. म्हणून रावणाला नालायक म्हणून चालणार नाही. त्याला प्रत्यक्ष भगवंताने दर्शन दिलं, त्याचा उद्धार केला. कंसाला प्रत्यक्ष भगवंताने दर्शन दिलं, त्याचा उद्धार केला. हे तुम्ही कृपया लक्षात घ्या. तर इतकी आपल्या अंगात शक्ती पाहिजे हो. तर त्याच्यामुळे प्रल्हादाने आपल्या वडिलांचं म्हणजे पर्यायाने पित्याचं काही वाईट केलं नाही, त्याचा उद्धारच झाला. तर अशा रीतीने जर जेणे नारायणे घडे अंतराय, हो का बाप माय तेजाविती, असं स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि असा चरण घेतल्यानंतर मग आपण पुढे जाऊन तिसऱ्या चरणाकडे वळूया. विषय तो मरणसंगी नेने सुटका अभागी. विषय तो मरणसंगी नेने सुटका अभागी. तर हे पुढचं तिसरं चरण आहे. तर त्याच्यामुळे मग आपण त्या चरणाकडे वळण्यासाठी आपल्याला काय प्रास्ताविक करायला लागणार? आपल्याला हे सांगावं लागणार, हे पहा, काही जीव इतके अभागी असतात की ते आकंठ विषयामध्ये बुडालेले असतात. रावण आणि आपल्या उदाहरणार्थ हिरण्यकश्यपू हे आसुरी प्रवृत्तीचे होते. पण त्यांनी भगवंताशी एक वैर मांडलं होतं
त्यांना म्हणजे कंसाला सुद्धा म्हणतात की नाही, भगवंत सगळीकडे जळी स्थळी काष्टी पाषाणी भक्ताला दिसतो, त्याप्रमाणे म्हणतात की त्याला सर्वत्र हरिविजय ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की कंस जो आहे तो आल्या गेल्यांवरती डोळे फिरवतो आहे. हां, कारण त्याला आठव्याचं ध्यान लागलेलं आहे. अतिशय सुंदर प्रकारे श्रीधर कवींनी त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. हरिविजय ग्रंथातला तो प्रसंग जो आहे, श्रीकृष्ण जन्माचं आख्यान आहे, ते तुम्ही आवर्जून वाचलं पाहिजे. अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे. आणि अशा रीतीने संपूर्ण तो कंस जो आहे, तो कृष्णमय झाला होता. म्हणजे काय आहे, की त्याला त्या आठव्याचा आठव जो आहे, तो संपूर्ण काळ होता. परंतु काही लोकं इतके अभागी असतात, की ते त्या विषयामध्येच बुडालेले असतात. म्हणजे या ठिकाणी धन सांगितलेलं आहे. हां. तर अशा प्रकारचं कुठलंही जे अशाश्वत आहे, ते तुका म्हणे कारण नाशिवंतासाठी. कारण काय आहे, की अशा नाशिवंत गोष्टींची आपण अपेक्षा करून आपण जर त्याच्यात गुंतून राहिलो, तर आपली सुटका होईल का? झालं ना, झाली प्रस्तावना. लगेच ते उचलतील. विषय तो मरण संगी, नेणे सुटका भागी, नेणे सुटका भागी. आणि मग याचं आपल्याला याच्यावरती भाष्य करताना पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. पूर्वार्धात याच्यावरती विवेचन करायचं आणि जे आपलं पुढचं चरण आहे, त्या पुढच्या चरणाचा आपल्याला प्रास्ताविक करायचं असतं. तर विवेचन काय आहे? तर विशोषिणोनी जाये, विशोषिणोनी जाये परिणशिने सावधू नोहे. कुहिला हाती खाये कोडी जैसा. विशोष शिनोनी जाये परिणशिने सावधू नोहे. म्हणजे कसं आहे, की हे माणसांचं विषयावरती इतकं प्रेम असतं, की तो विषय त्याला कंटाळून जातो. म्हणजे काय आहे, की साईबाबांचा तो चित्रपट आहे, की सुंदर त्याच्यामध्ये भूमिका केलेली आहे. सुधीर दळवी नावाच्या कलाकाराने. मी लहानपणी तो चित्रपट पाहिला होता. चित्रपट पाहायचेच असतील तर असे चित्रपट आवर्जून पाहावे आणि तेच लोकांना दाखवावे, की अतिशय संस्कार करणारा चित्रपट आहे. तर त्याच्यामध्ये साईबाबा सांगतात, की "पहले आदमी शराब पीता है, बाद में शराब आदमी को पीती है." म्हणजे काय चमत्कार झाला बघा, की तो त्या विषयाच्या पूर्ण आहारी जातो आणि त्याच्या आहारी इतका जातो, की म्हणतात, की जुन्या काळात असा एक समज होता. आताचे लोकं तो समज पाळत नाहीत, की जर मागच्या जन्मी, पूर्वजन्मी आपण जर पाप कर्म केले, काहीतरी आपल्या हातून पाप घडलं, तर मग याच्यामध्ये काहीतरी आपल्याला व्याधी ह्या जडतात आणि तेव्हा महारोग, म्हणजे कुष्ठरोगाला महारोगच म्हणायचे. तर त्याच्यामुळे हे महारोगी जे आहेत, यांनी काहीतरी भयानक पाप केलेलं आहे, असा एक समज या संपूर्ण समाजात होता. परंतु हा समाज खरा आहे की खोटा आहे, याच्यावरती चर्चा करण्यापेक्षा आपण संतांनी केलेला उपदेश तो ऐकला पाहिजे, का "जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा." म्हणजे काय आहे, की रंजल्या गांजल्यांची सेवा केली पाहिजे. दुःखितांचं दुःख दूर केलं पाहिजे. त्याच्यामुळे जर जे कोणी "जगी जे दीन अतिपतित" हां, असं ते म्हटलेलंच आहे. तर त्याच्यामुळे जगात जर काही अभाव असेल, दैन्य, दुःख, दारिद्र्य हे संपूर्ण असेल, तर आपल्याला ते नाहीसं केलं पाहिजे. तीच भगवंताची सेवा असते. म्हणजे नरसेवा, नारायण सेवा अशा रीतीने ती गोष्ट असते आणि त्याच्यामुळे आपण त्याकडे आपलं लक्ष दिलं पाहिजे, की अशा लोकांची आपण सेवा ही अवश्य केली पाहिजे. आपल्याला शक्य असेल तर. तर त्याच्यामुळे ती लोकं दुःखी पीडित आहेत. परंतु जे सर्व सर्व सुखाची साधनं ज्यांच्यापुढे हात जोडून उभे आहेत, अशी जी माणसं आहेत, ती अखंड भोगामध्ये बुडालेली आहेत, की ती म्हणतात, की की
अशी मिठी त्यांनी त्या विषयांना मारलेली आहे, की त्यांचा जीव जरी गेला तरीसुद्धा. मग या कमळात सापडलेल्या भुंग्याचं उदाहरण आपण देऊ शकतो, की बरोबर की नाही? की तो आहे तेथ उत्तीर्ण होईल प्राणे, तेथ उत्तीर्ण होईल प्राणे, परी कमळ दळ चिरून येणे. म्हणतात की भुंगा हा कठीण काष्ट जो असते, लाकडाला पोखरून टाकतो म्हणतात, लाकडाला पोखरून टाकतो. परंतु त्या कमळाच्या ज्या पाकळ्या असतात ना, त्याला तो चिरून तो बाहेर पडू शकत नाही हो. इतका मनुष्य दुर्बळ होऊन जातो. कारण फक्त ते वासनेमुळे, ते विषयांमुळे, हे तुम्ही लक्षात घ्या आणि म्हणून त्यांची सुटका येऊ शकत नाही. पुढचं आहे, कामनेचा त्याग वैराग्य ह्या नाव, कुटुंब ते सर्व विषय जात. हं. तर हे सगळं विषय जे आहेत, ते विषयालाच तो कुटुंब म्हणून समजून जगत असतो. हां. आणि मग त्याच्या मनात काम आणि कामना यांचाच खेळ चालू असतो. परंतु या सर्व गोष्टींपासून आपण वैराग्य जर धारण केलं नाही, तर आपला उद्धार होऊ शकत नाही. मग या ठिकाणी लगेच चरण उचललं जाईल. कामनेचा त्याग वैराग्य हा नाव, कुटुंब ते सर्व विषय जात. आणि अशा रीतीने मग ते त्यांनी चरण उचलल्यानंतर गायकांनी परत आपल्याला पूर्वार्ध आणि उत्तरार्ध या 2 गोष्टी करायच्या आहेत. तुम्ही लक्षात घ्या. पूर्वार्धामध्ये आपल्याला त्या घेतलेल्या चरणावर बोलायचं आणि उत्तरार्धामध्ये आपल्याला पुढच्या चरणाची प्रस्तावना करायची, हे लक्षात घ्या. तर या मूळ अभंगाचं तिसरं चरण काय आहे? निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडो नेदी, काहीच साकडे पडो नेदी. हा त्याचा तिसरा चरण आहे आणि त्याच्याकडे जायचं आहे. आणि आता आपण प्रस्तावना केल्यामुळे तो चरण उचललेला आहे. तो चरण काय आहे? तर कामनेचा त्याग वैराग्य या नाव, कुटुंब ते सर्व विषय जात. म्हणजे काय आहे? की कामनेचा त्याग वैराग्य या नाव. वैराग्य का धारण केलं पाहिजे आपण? का धारण केलं पाहिजे वैराग्य? कधीतरी या संपूर्ण आपण विषय भोगांचा कधीतरी उबग घेतला पाहिजे. या गोष्टींना कधीतरी उबगलो पाहिजे आपण. हे तुम्ही लक्षात घ्या. कधीतरी हे सगळं सोडलं पाहिजे. जोपर्यंत आपण त्याचा त्याग करत नाही, त्याला सोडत नाही आपण तोपर्यंत, तोपर्यंत आपली सुटकाही होऊ शकत नाही. परंतु काय असतं, काही लोकांच्या म्हणतात ना, की ज्ञानावरती आवरण पडलेलं असतं. ज्ञानावरती आवरण म्हणतात ना हिंदीमध्ये, अकल पे पर्दा पड जाता है, अकल पे पर्दा गिर जाता है. अशा रीतीने त्याच्या ज्ञानावरती ते आवरण पडल्यामुळे काय होतं, तर तैसा हृदया माझी मी रामू, असता सर्व सुखासी आरामू, की भ्रांतासी कामो विषयावरी. हं. आता देव कुठे असतो हो? देव असतो कुठे सांगा ना मला? अरे देव जो आहे, नांदतो देव हा, हा तुझ्या अंतरी. बरोबर की नाही? शोधिसी मानवा रावळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी. हं. तुझे आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. हं. देव कुठे आहे? अहम ब्रह्मास्मी, तत्व तत्त्वमसि. अहम ब्रह्मास्मी म्हणजे काय आहे, की आपण जो आहे, हे ब्रह्मरूप आपण आहोत. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागून येते पाप पुण्य अंगी. म्हणजे अग्निरूप कसे झाले? त्यांचं कडकडीत जे वैराग्य आहे त्याच्यामुळे ते अग्निरूप झाले होते. म्हणजे अग्नीच्या जवळ येणारी वस्तू आपोआप भस्मसात होते. त्याच्यामुळे पाप आणि पुण्य आमच्या अंगाला लागू शकत नाही, आमच्या अंगाला चिटकू शकत नाही, कारण आपण अग्निरूप झालेलं आहे. अशा रीतीने जीवालाच भगवंत करून टाकण्याची जी कला आहे, ती कला या ब्रह्मज्ञानामध्ये आहे, की आपणच शिवरूप आहोत, आपणच भगवत स्वरूप आहोत, याचा साक्षात्कार आहे. तो त्या जीवाला घडतो, तेच खरे भक्त. कारण आपण भक्तांविषयी भाष्य करतो आहे, की भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आशापाश निवारुणी. हां. विषय जो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. आणि मग
असे जर भक्त असतील तर पुढे काय होतं? अशा भक्तासाठी, अशा भक्तांची जी चिंता असते, हं, ही चिंता प्रत्यक्ष परमेश्वर करतो हो. हां, आपली चिंता आईरुमा करत असेल. योगक्षेमं वहाम्यहम्. त्यांनीच ब्रीद घेतलेला आहे. हां, परंतु एकदा जीव गेला, तर घरच्या लोकांना त्याचा जो लाभ आहे, त्याची जी मजा आहे, ती घरच्या लोकांना. तुमचं काय? हां, तर त्याच्यामुळे तुम्हाला फक्त एक गोविंदच सोडवू शकणार आहे. तर त्याच्यामुळे त्या गोविंदाने निर्वाण समयी तुमच्यासाठी यावं असं जर तुम्हाला वाटत असेल आणि तुमचा उद्धार करावा असं तुम्हाला वाटत असेल, तर त्या भगवंताचं संकीर्तन जे आहे, भगवंताचं नामसंकीर्तन आहे, ते तुम्ही अवश्य केलं पाहिजे. नाहीतर तो भगवंत तुमच्याकडे येणार नाही. कारण काय आहे, की आपण त्यांना हाक मारली, हाक म्हणजे भगवंताने एवढी हाक का मारावी लागते? असं नाही महाराज. तर त्या भगवंताच्या नामस्मरणाने काय होतं? तर भगवंताच्या नामस्मरणाने आपलं जे अंतःकरण आहे, अंतःकरणातील जो मळ आहे, तो मळ हळू साफ व्हायला लागतो आणि आपल्या अंतःकरणातला सर्व किलमिश, सर्व मळ हे दूर झाल्यानंतर त्या अंतःकरणातच भगवंताचं दर्शन आपल्याला होतं, भगवंताचा आपल्याला साक्षात्कार होतो. त्याच्यामुळे निर्वाणी गोविंद असे मागे-पुढे काहीच साकडे पडोनी दी. असं या भक्तांसाठी ते जे ब्रीद आहे, ते ब्रीद भगवंताने धारण केलेलं आहे अभंगाचं तिसरं चरण. मग निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडोने दे. अशा रीतीने तिसरं चरण हे उचललं जाईल. आपण आजच्या या अ, कार्यशाळेमध्ये, अभ्यास वर्गामध्ये आपण या दुसऱ्या चरणावरती कसं काही भाष्य करता येईल आणि कशा रीतीने तो पूर्वार्ध आणि उत्तरार्ध सांभाळायचा आहे, याबद्दल आपण चर्चा केली. पुढच्या ह्याच्यामध्ये आपण तिसऱ्या चरणावरती आपण विचार करणार आहोत. आता आपल्याला काही शंका किंवा काही स्पष्टीकरण हवं असेल, तर कृपया आपण विचारू शकता. रामकृष्ण हरी.